तर क्वेश्चन असा आहे की आता आपली एन्जॉयमेंट सोडून फ्युचर गोलकडे फोकस करणं कितपत इफेक्टिव्ह आहे? एन्जॉयमेंटचे दिवस गेले, मी क्लिअर सांगतो. आधी होते एन्जॉयमेंटचे दिवस, आपण एन्जॉय करायचो, आपण एकदम चिल करायचो. आपण शाळेतनं आलो, आपण कॉलेजमधनं आलो, मित्रांसोबत फिरायचो, एन्जॉय करायचो, सगळ्या गोष्टी ठीक आहे. बट आत्ता ते दिवस नाही आहे, क्लिअर. आत्ता आपल्यापेक्षा लहान लहान मुलं एकदम क्रेझी काहीतरी लाईफमध्ये करत आहेत. करोडोंचे पॅकेजेस घेतात, करोडोंचे बिझनेस उभा करत आहेत, आईबाबांना प्राऊड फील करून दाखवत आहेत. तर मला असं वाटतं की एन्जॉयमेंट हे सगळे घंटा प्रकार सोडून द्या. पूर्णपणे फोकस तुमच्या करिअरवर करा, पूर्णपणे फोकस तुमच्या गोलवर करा आणि लाईफमध्ये कुछ तो फोड के दिखाओ भाई. आईबाबांना अभिमान असायला पाहिजे आपल्याला, क्लिअर समजा, आईबाबांना अभिमान असायला पाहिजे आपल्याला. सो मला असं वाटतं की करा एन्जॉयमेंट. मी असं म्हणत नाही की मित्रांसोबत टाईम स्पेंड करा, फिरा, एन्जॉय करा, बट ह्या गोष्टी 10-20% मध्ये ठेवा. बाकी 80-90% आपल्या पूर्ण गोलवर फोकस करा, करिअरवर फोकस करा. एक 5 वर्ष आपल्या स्वतःला असं द्या. 5 वर्षानंतरची लाईफ एकदम लेजेंडरी लाईफ असणार, एकदम ग्रेट लाईफ असणार. आपल्याकडे एवढा पैसा पडून असणार आहे, आपलं मोठं घर असणार आहे, भारी भारीतल्या गाडी असणार आहे, सगळ्या गोष्टी अशा. मग तेव्हा एन्जॉय करा. बिझनेसेस बिल्ड करा, वेगवेगळे बिझनेसेस बिल्ड करा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला मित्रांसोबत एन्जॉय करत असते त्यावेळेला सुद्धा तुमचे इन्कम चालू पाहिजे, तुमच्याकडे पैसा येत राहिला पाहिजे. असे बिझनेसेस डेव्हलप करा, असे स्किल्स डेव्हलप करून वेगवेगळे बिझनेसेस बनवा, असं काहीतरी करा. एन्जॉय करा. मी असं म्हणत नाही की पूर्णपणे एन्जॉय करणं. एन्जॉय युअर लाईफ. लाईफ इज वन टाईम चान्स. एन्जॉय करा, मस्त करा, मजा करा, मित्रांसोबत फिरा, खावा पिवा. भाई खाओ पिओ खुश रहो, कल का दिन किसने देखा. हे पण तेवढंच खरं आहे. बट ब्रो, आईबाबांनी सुद्धा तुम्हाला जन्म दिला आहे, त्यांच्या काहीतरी तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. तर मला असं वाटतं की पूर्णपणे एन्जॉयमेंटकडं लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लाईफकडं पहिला लक्ष द्या. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप ठीक होतात. सो फर्स्ट फोकस ऑन युअर गोल, फर्स्ट फोकस ऑन युअर करिअर, फर्स्ट फोकस ऑन युअर फ्युचर, मग एन्जॉयमेंट. ओके. तर ह्या माझ्या बोलण्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट झाल्या असतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा मला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिला ह्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथं माझी इंस्टाग्राम आय डी देते, इंस्टाग्रामवर पण सुद्धा आपण एकदम कानफाड कंटेंट अपलोड करत असते, डेली करत असते. तर तिथं सुद्धा जाऊन फॉलो करून घ्या. बाकी भेटू आपण एक नवीन क्वेश्चन घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.